हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी डॉक्टर भूषण पाटील आपणा सर्वांचे कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हब या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण MPSC आणि UPSCच्या संदर्भात एसएचं मॉड्यूल आणि एसए संदर्भातले आलेले UPSCला 2024ला आलेले टॉपिक या सेशनमध्ये या सिरीजमध्ये बघत आहोत, ज्यामध्ये आपण ऑलरेडी एक इंट्रोडक्शनमध्ये आपण सगळ्या 8 टॉपिकचा आपण एक बर्ड्स आय व्ह्यू घेतलेला होता. आणि आपण गेल्या लेक्चरला जो आपला पहिला टॉपिक होता फॉरेस्ट सिव्हिलायझेशन आणि डेझर्टिफिकेशन या टॉपिकवर आपण ऑलरेडी डिस्कशन घेतलेलं आहे आणि आपण ते डिटेलमध्ये आपण बघू शकता या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. आणि आपण आज बघणार आहोत टॉपिक क्रमांक 2, जो 2024च्या ज्या UPSCच्या मेन्समध्ये विचारण्यात आलेला होता तो 2024चा आपण दुसरा टॉपिक सेक्शन ए मधला बघणार आहोत. The empires of the future will be the empires of the mind. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, the empires of the future will be the empires of the mind. म्हणजेच भविष्यातील साम्राज्य ही मनाची साम्राज्य असतील. ठीक आहे, असा हा एक नाविन्यपूर्ण टॉपिक होता की ज्यामध्ये आपल्याला लिहिण्यासाठी बऱ्याच डायमेन्शन्स आणि बरेच एक विश्लेषण करण्यासाठी आपल्याला चांगला स्कोप एक उपलब्ध होता. तर आपण आपल्या ठरल्याप्रमाणे जसे आपण एखाद्या टॉपिकला आपण अप्रोच करणार आहोत त्याप्रमाणे आपण टॉपिक किंवा विषय समजून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्याचं विश्लेषण जे आहे, टॉपिकचं विश्लेषण अगदी थोडक्यामध्ये समजावून घेणार आहोत. त्यानंतर निबंधाची रचना किंवा स्ट्रक्चरिंग जो पार्ट असतो, जो फार महत्त्वाचा पार्ट असतो, त्यावर आपण डिस्कशन करणार आहोत. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला स्पष्टीकरण जे आहे, निबंधाचं स्पष्टीकरण रचना झाल्यानंतर कसं करायचं असतं, त्या स्पष्टीकरणासंदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यानंतर आपण शेवटी बघणार आहोत की कशा पद्धतीने आपण वेगवेगळे करंट अफेअर किंवा कंटेम्पररी उदाहरणं आपण यासमोर सादर करून आपण वेगवेगळ्या आपल्या जो करंट अफेअर्समध्ये आपण डेली रुटीनमध्ये आपण वाचत असतो त्याची लिंकिंग कशी करता येऊ शकते या टॉपिकला, हे आपण बघणार आहोत. आणि व्हॅल्यू ॲडिशन किंवा मूल्यवर्धन जो विषय असतो की ज्यामध्ये आपण एक आपल्या स्पर्धकांपेक्षा थोडा एक एज एक्स्ट्रा घेऊ शकतो, आपण हे मूल्यवर्धन देखील बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, मी आपणास सांगू इच्छितो की आम्ही कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हबच्या माध्यमातून MPSC आणि UPSC 2025च्या मुख्य परीक्षेसाठी निबंधाचं जे आपल्याला अभ्यासक्रम आहे, जे आपण इंट्रोडक्शनच्या पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की सिलेबस आणि अपेक्षा जी आहे कमिशनची ती आपल्याकडनं काय असते, यावर आपण सविस्तर डिस्कशन केलेलं आहे. आपण तो व्हिडिओ पुन्हा एकदा, मला असं वाटतं की हे व्हिडिओ बघण्याच्या अगोदर ते दोघं व्हिडिओ बघणं फार आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला एक लिंक एस्टॅब्लिश होईल व आपल्याला अप्रोच कसा करायचा आहे आपल्याला त्या संदर्भात अधिक क्लॅरिटी येईल. तर मित्रांनो, हे जे आपलं मॉड्यूल असणार आहे, हे मॉड्यूल आपलं इंग्लिशमध्ये असणार आहे, म्हणजे मराठी अधिक इंग्रजी असं दोघंही माध्यमातून आपण हे मॉड्यूल घेणार आहोत. त्याचप्रमाणे आपण ज्या निबंध लेखनात ज्या मूलभूत गोष्टी लागतात, म्हणजे जसं उदाहरणार्थ स्ट्रक्चरिंग असेल, इंट्रोडक्शन असेल, कन्क्लुजन असेल, तर या गोष्टींना आपण डेव्हलप कसं करायचं, टॉपिक वाईज, थीम वाईज, किंवा एखाद्या गोष्टीचं रिलेशन कसं इस्टॅब्लिश करायचं, हे अगदी मूलभूत अगदी बेसिकपासून शिकणार आहोत. त्याचप्रमाणे आपलं हे जे मॉड्यूल असणार आहे हे अगदी सर्वसमावेशक असणार आहे आणि याचा जो अभ्यासक्रम असणार आहे हा UPSC किंवा MPSCच्या ज्या सिलेबसच्या आधारावर जे पॅरामीटर्स दिलेले आहेत त्या पॅरामीटर्सवरच हे संबंध मॉड्यूल हे चालणार आहे. तर मित्रांनो, या निबंधाच्या मॉड्यूलमध्ये जे वैशिष्ट्य आहेत ती खालीलप्रमाणे आहेत की आपल्याला एक 8 ते 10 सत्र जे आहेत ते निबंध लेखनाच्या कौशल्यासंदर्भात घेतली जातील. त्यामध्ये जे स्टँडर्डाइज जे मूल्यमापन आहे असे आपले 8 प्रॅक्टिस टेस्ट आपले असतील, ज्यामध्ये मी पर्सनलाइज त्याच्यामध्ये मेंटरिंग करणार आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येकाला 1 to 1 आणि त्याच्या संदर्भातल्या ज्या काही अडचणी असतील निबंधातल्या ह्या आपण सोडवणार आहोत. त्याचप्रमाणे अशा प्रकारे आपण अगदी कमी वेळामध्ये आणि इफेक्टिवली आपण एक 250 मार्कांचा निबंध जो आपल्याला येणारा आहे तो आपण संबंध 250 मार्काचा आपण एक पेपर 1 जो आहे GS मधला हा आपण मोजक्या वेळेमध्ये कंप्लीट करणार आहोत, जेणेकरून जो आपल्याला वेळ उपलब्ध होईल तो आपण ऑप्शनल आणि GSला आपण विभागून देऊ शकता. त्याचप्रमाणे आपण या मॉड्यूलमध्ये आपण बघणार आहोत की एखाद्या जे आपल्याला 8 टॉपिक दिलेले असतात त्यातला एक टॉपिक कसा निवडावा, ते निवड करताना त्याचे क्रायटेरिया काय असावे, जेणेकरून आपण चटकन एखादा टॉपिक निवडून त्यावर आपण पुढे निबंध लिहिण्यास आपण
सुरुवात करू शकता. त्याचप्रमाणे विविध ज्या थीम्स असतात, याचा आपण मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं अवलोकन करून त्याच्या थीम केंद्रित किंवा विशिष्ट विषयांवर वारंवार येणारे जे विषय असतात, जसं उदाहरणार्थ आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की फॉरेस्ट किंवा नेचर किंवा क्लायमेट जस्टिस हा जो एक विषय आहे हा वारंवार येत असतो. यावरचं जर का आपल्याकडे फॉर्डर मटेरियल रेडी असेल मित्रांनो, तर निबंध लिहिणं हे फार 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 सोपं जातं आणि त्यावर आपण एक विश्लेषणात्मक निबंध लिहून चांगले मार्क्स घेऊ शकतो. त्याचप्रमाणे निबंधामध्ये जी अडचण सगळ्यात जास्त जाणवते ती म्हणजे निबंधामध्ये विषयाला धरून सातत्याने आणि प्रवाहाने लिहिणे, म्हणजे फ्लो जो आपण म्हणतो, निबंधाचा जो फ्लो आहे हा फ्लो मेंटेन करताना बऱ्याचदा अडचणी येतात. तर मित्रांनो, यावर सुद्धा आपण काम करणार आहोत आणि आपण याची प्रॅक्टिस जी आहे ती प्रभावीपणे घेऊन आपण या माध्यमातून एक एसेच्या मॉड्यूलला आपण सामोरे जाणार आहोत. तर मित्रांनो, लवकरच आपण हे मॉड्यूल आपण रन करणार आहोत. तर मी आपणास विनंती करतो की आपण जास्तीत जास्त लोकांनी या मॉड्यूलचा लाभ घ्यावा व एसेचा जो आपल्याला अभ्यासक्रम आहे हा अगदी मोजक्या वेळेमध्ये आपण तयार करून प्रॅक्टिस करून आपण यासाठी आत्मविश्वासाने सामोरं जावं. तर मित्रांनो, आपण आपल्या जो सेक्शन ए होता त्यातला दुसऱ्या टॉपिककडे वळणार आहोत. तर दुसरा टॉपिक होता की द एम्पायर्स ऑफ द फ्युचर विल बी द एम्पायर्स ऑफ द माइंड. द एम्पायर्स ऑफ द फ्युचर विल बी द एम्पायर्स ऑफ द माइंड, म्हणजे भविष्यातील साम्राज्य ही मनाची साम्राज्य असतील. तर मित्रांनो, याच्यामध्ये जर का कीवर्ड्स आपण बघायचे म्हटलं तर कीवर्ड्स आहे एम्पायर्स फर्स्ट, सेकंड कीवर्ड आहे फ्युचर. ठीक आहे, म्हणजे हा फ्युचरिस्टिक टाईपचा निबंध आहे, ज्याला आपल्याला एक फ्युचरिस्टिक व्हिजन बेस्ड हा निबंध लिहिणं अपेक्षित आहे एक्झामिनरकडनं. आणि त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांनी एक प्रेडिक्शन केलेलं आहे की हे जे साम्राज्य किंवा एम्पायर्स असतील हे माइंडवर आधारित असतील, ना की फिजिकल कॉन्क्वेरन्सवर. म्हणजे काय की भौतिकदृष्ट्या साम्राज्यवादावर आधारित न होता ही आपल्या मेंदूच्या किंवा मनाच्या क्षमतेवर आधारित ही जी भविष्यातली साम्राज्य असतील ती असतील. तर मित्रांनो, आपण एक बघू शकता, थोडक्यात बघायचं तर अगदी मानवाच्या उत्क्रांतीपासून आपण जर का बघितलं इतिहासामध्ये, तर आपण बघू शकतो की एका मानवी समुदायाने कायम दुसऱ्या मानवी समुदायावर साम्राज्य वेगवेगळ्या प्रकारे, साम्राज्यांची जी खोली आहे ही वेगवेगळ्या प्रकारे मांडण्यात आलेली आहे. तर त्या साम्राज्यांच्या मानवी वृत्तीवर आधारित हा निबंध आहे, जेणेकरून भविष्यामध्ये आपण याचा वेध घेऊन ते साम्राज्य कसं असेल याची कल्पना या टॉपिकमध्ये अपेक्षित आहे. पण हे कल्पना करत असताना त्याला एक काहीतरी मूळ आधार असणं सुद्धा आवश्यक आहे. तो कसा हे आपण विश्लेषण करणार आहोत पुढील भागामध्ये, विश्लेषणाच्या भागामध्ये. की हा जो टॉपिक आहे मित्रांनो, हा आपण जर का एक अभ्यास केलेला असेल, आपला आत्तापर्यंतचा जो काही अभ्यास केलेला असेल किंवा आपलं जनरल नॉलेज जे काही असेल त्यानुसार आपल्याला एक बेसिक आयडिया आहे की पारंपरिक साम्राज्यवाद जे होतं, तर पारंपरिक साम्राज्यवाद हा अवलंबून होता कशाच्या आधारावर, तर एक जमीन अधिग्रहणावर किंवा लोकांचा एक विशिष्ट भूप्रदेश जो आहे त्याच्या अधिग्रहणावर आधारित हे पारंपरिक साम्राज्यवाद आपण इतिहासामध्ये बघितलं असेल. तर मित्रांनो, पारंपरिक साम्राज्यवादापासून अशा जगाकडे आपण ठळक मांडणी मांडतो ज्या ठिकाणी कल्पना आणि ज्ञान आणि नवकल्पना इतिहासाच्या वाटचालीला आकार देतात. म्हणजे या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत की जागतिक शक्ती ज्या आहेत किंवा जागतिक प्रभाव जो आहे हा प्रादेशिक विजयावर आधारित नसून बौद्धिक, सांस्कृतिक आणि वैचारिक वर्चस्वावर आधारित आहे. तर म्हणजे मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर की एखादा भूप्रदेश जिंकण्यापेक्षा माणसाच्या वैचारिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक क्षमतेवर घात करून त्याला आपलं गुलाम बनवणे किंवा आपलं साम्राज्य वाढवणे हे भविष्याची वाटचाल असणार आहे. याचं थोडक्यात आपण सार आपण म्हणू शकतो किंवा एसेन्स आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर मित्रांनो, या टॉपिकला आपण सामोरे जाताना आपण याची रचना कशी करणार, तर आपण मागील बघितलेल्या व्हिडिओप्रमाणे आपण रचना करत असताना आपण काही प्रश्न टॉपिकला आधारित विचारणार आहोत आणि या रचनेच्या आधारावर आपण निबंध जो आहे हा आपण बिल्टअप करणार आहोत. जसं की मित्रांनो, आपण पहिला प्रश्न विचारू शकतो की भूतकाळातील साम्राज्ये कशावर अवलंबून असतील. ठीक आहे, किंवा कशावर बांधली गेली. भूतकाळात आपण याच्याकडे या टॉपिककडे आपण जेव्हा बघतो मित्रांनो, तेव्हा आपण हे बघू शकतो की भूतकाळाकडे आपण जात असताना ही साम्राज्ये कशावर बांधली गेली, म्हणजे भविष्याचा आपण आढावा घेत असताना आपण भूतकाळाकडे पहिल्यांदा बघणार आहोत. दुसरा प्रश्न जो आहे मित्रांनो, आपण तो विचारणार आहोत की भविष्यातील साम्राज्ये कशावर बांधलेली असतील. तर मित्रांनो, आपण यामध्ये वर्तमान आणि भविष्य
ह्या दोघांवर आपण भाष्य करणार आहोत. म्हणजे भूतकाळाचा वेध घेऊन वर्तमान आणि भविष्यावर आपण भाष्य करून आपण भविष्यातील साम्राज्य मनावर का आधारित आहेत, म्हणजे आपण व्हाय हा जो ॲस्पेक्ट आहे की का असं होऊ शकतं किंवा का असं असेल, तर याला आपण एक लॉजिकल आपण एक पॅरामीटरने आपण त्या निबंधाला विणणार आहोत. तर मित्रांनो, आपण जर का बघितलं तर अशा पद्धतीने आपण एक फ्लो मेंटेन करणार आहोत की भूतकाळाकडून आपण जाणार आहोत वर्तमान आणि भविष्याकडे, आणि वर्तमान आणि भविष्याचा आढावा घेतल्यानंतर आपण विवेचन करणार आहोत का किंवा व्हाय ॲस्पेक्टवर. तर मित्रांनो, अशा प्रकारे जर का आपण स्ट्रक्चरिंग केली तर कधीही आपला निबंध जो आहे हा न भरकटता आपल्या एका टॉपिकशी जुळून राहून आपल्याला तो अधिकाधिक प्रभावीपणे लिहिता येण्यास मदत होते. तर मित्रांनो, आपण पहिला प्रश्न बघणार आहोत की भूतकाळातील साम्राज्ये कशावर बांधली गेली. तर भूतकाळातील साम्राज्य जे आहे, जे आपण शिकल्याप्रमाणे किंवा आपल्या जी काही आपल्याला आज रोजी उपलब्ध माहिती आहे या आधारे आपण म्हणू शकतो की भौतिक आणि मूर्त मालमत्ता जी होती, म्हणजे टँजिबल वेल्थ किंवा आपण जी मोजू शकतो बघू शकतो अशा मालमत्तेवर आधारितच भूतकाळातली जी साम्राज्य होती ही बांधलेली होती. मग यासाठी कुठल्या कुठल्या मार्गांचा वापर केला गेला, तर यासाठी मार्ग वापरला गेला तो म्हणजे कठोर शक्तीचा वापर केला गेला, ज्यामध्ये युद्ध झाली अनेकशी, सैन्यावर आधारित जे राज्य होते यांचं विस्तारीकरण होत गेलं, त्याच्यानंतर प्रादेशिक विस्तारावर आधारलेली ही एक व्यवस्था होती, आणि याच्या मागचा मुख्य उद्देश जो होता तो हा होता की नैसर्गिक संसाधनांवर नियंत्रण करणे, जेणेकरून नैसर्गिक संसाधनांवर नियंत्रण करून आपण अधिकाधिक लोकांना आपण साम्राज्याच्या आधिपत्याखाली आणू शकतो, हा भूतकाळातील एक उद्देश होता. याचं उदाहरण जर का सांगायचं झालं मित्रांनो, तर आपण बघू शकतो की अलेक्झांडरने ज्या वेळेला चंद्रगुप्त मौर्य पहिला आणि चाणक्य यांचं जेव्हा राज्य होतं तेव्हा अलेक्झांडरने अख्ख्या संबंध जगाला साम्राज्याच्या आधिपत्याखाली आणण्यासाठी किंवा नैसर्गिक संसाधनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरावर राज्य करण्याच्या आकांक्षेने त्याने हल्ले केले होते किंवा साम्राज्य विस्तार केलं होतं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो मित्रांनो तो म्हणजे लोकांना गुलाम करणे. गुलाम कसे, तर फिजिकल पद्धतीने. जसं उदाहरणार्थ आपण बघू शकतो की मुघल साम्राज्य किंवा दिल्ली सल्तनत, या सल्तनतच्या माध्यमातून लोकांना गुलाम करणे, नैसर्गिक संसाधनांवर नियंत्रण मिळवणे, युद्ध आणि सैन्याचा वापर करणे, अशा प्रकारे भूतकाळामध्ये साम्राज्य जी आहे ती विस्तारली गेली. तर मित्रांनो, आपण या आधारावर एक 4 ते 5 उदाहरणं आपण भारताच्या बाहेरचे उदाहरणं जर का आपण दिली तर ह्या भूतकाळाच्या आढावा आपण भविष्याशी आपण सांगड घालू शकतो. तर मित्रांनो, दुसरा प्रश्न आपण विचारला पाहिजे, भविष्यातील साम्राज्ये जो आपला टॉपिक जो आहे कोर टॉपिक की भविष्यातील साम्राज्ये कशावर बांधली जात आहेत, तर यामध्ये आपण वर्तमान आणि भविष्य या दोघांचाही आपण वेध घेणार आहोत, जेणेकरून आपल्या निबंधामध्ये एक फ्लो मेंटेन होईल. एक निबंधामध्ये एक आपण जसा मूवी बघतो किंवा पिक्चर बघतो, तर या मूवी किंवा फिल्ममध्ये एक सुरुवात असते, त्याच्यानंतर एक मध्यांतर असतं आणि एक शेवट असतं, क्लायमॅक्स असतो. तर अशा प्रकारे आपला निबंध आपल्याला लिहित असताना आपल्याला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांची सांगड घालत आपण हा निबंध बघणार आहोत. आपण भूतकाळाचं ऑलरेडी पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला डील केलेलं आहे, त्याला एक उदाहरण दिली आहेत भारताच्या बाहेरची, आणि आत्ता आपण बघणार आहोत ते म्हणजे वर्तमानात आणि भविष्यामध्ये ही साम्राज्य कशी बांधले जातील. तर मित्रांनो, आपण याला उत्तर देत असताना आपण काही टॉपिक किंवा काही मुद्दे आपण काढू शकतो, ते म्हणजे मानसिक आणि बौद्धिक वर्चस्व यावर आधारित जी साम्राज्य असतील ती भविष्यामध्ये असणारे. जसं उदाहरणार्थ आजच्या वर्तमानाचा जर का संदर्भ द्यायचा म्हटला तर आपण बघू शकतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रोपोगेंडायझेशन, म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या गोष्टीबद्दल वारंवार आपल्यावर एक भडीमार केला जातो आणि आपल्या मानसिक आणि बौद्धिक विचार करण्याच्या क्षमतेला एक दिशा दिली जाते. ती योग्य की अयोग्य हा एक लांबचा किंवा एक डिबेटेबल क्वेश्चन असतो, पण मानसिक आणि बौद्धिक वर्चस्वावर आपल्या कुठेतरी घाला करता येतो. आपण हे वर्तमानामध्ये उदाहरण बघितलं असेल ते म्हणजे सोशल मीडिया. तर मित्रांनो, यामध्ये शारीरिक वर्चस्व जसं आपण बघितलं होतं की गुलाम बनवणे हे भूतकाळामध्ये होतं, तर यामध्ये शारीरिक वर्चस्व किंवा घाबरवणे असा कुठलाही हेतू नसतो, कारण याच्यामध्ये फिजिकल किंवा टँजिबल किंवा आपण जे मूर्त भौतिक जे आपण साम्राज्य आहे ते साम्राज्य करणं हा हेतू यामध्ये नसतो. यामध्ये वापर केला जातो म्हणजे मृदूशक्तीचा. मृदूशक्ती म्हणजे सॉफ्ट पॉवरचा. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, यामध्ये वापर केला जातो कसला, सॉफ्ट पॉवरचा. ठीक आहे. आता हे शब्द तुम्ही करंट अफेअरमध्ये कुठे ना कुठे वाचत असाल किंवा वाचाल भविष्यामध्ये,
तर मित्रांनो, आपल्याला हे लिंक करताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे की कशा पद्धतीने सॉफ्ट पॉवर जी आहे एखाद्या देशाची किंवा एखाद्या भूभागाची ही किती महत्त्वाची असते येणाऱ्या काळामध्ये आणि भविष्याच्या काळामध्ये. तर आपण या निबंधाच्या आधारे आपण याला काही उदाहरणं देणार आहोत. जसे की सांस्कृतिक वर्चस्व जे आहे या माध्यमातून स्थापन केलं जातं. डिजिटलायझेशनचा जो ॲस्पेक्ट आहे की डिजिटलायझेशन आपण अख्ख्या संबंध जगाशी आपण कनेक्ट झालो. तर मित्रांनो, लक्षात ठेवा की डिजिटलायझेशनचा प्रभाव हा सुद्धा आपल्या भविष्याच्या जे भविष्यातलं जे साम्राज्य आहे तर डिजिटलायझेशनच्या माध्यमातूनच ती बांधली जाणार आहेत. त्याचप्रमाणे इनोव्हेशन किंवा नवकल्पना. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण एक उदाहरण जर का या ठिकाणी बघितलं प्रातिनिधिक स्वरूपात, तर सुती कपड्यांऐवजी आपण जीन्स वापरायला लागलो. जसं उदाहरणार्थ आपण जर का इतिहासामध्ये वाचलं मित्रांनो, तर जीन्सचा जो उगम होता तो असा होता की 18व्या शतकाच्या मध्यानाला जेव्हा औद्योगिक क्रांती झाली, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन जेव्हा अमेरिकेमध्ये पार पडलं, तर त्यावेळेला त्या ठिकाणी मजुरांना किंवा कामगारांना घालण्यासाठी एक ड्युरेबल न फाटणारं मजबूत असे कापड निर्माण करण्याची तिथे गरज निर्माण झाली आणि त्या माध्यमातून जीन्सचा उगम झाला. म्हणजे आपण आज रोजीचे फॅशन म्हणून आपण जीन्स वापरत आहोत. याचे मूळ सुरुवात जी आहे ती मूळ सुरुवात झाली ती म्हणजे औद्योगिक क्रांतीच्या काळामध्ये मजुरांसाठी वापरण्यात आलेल्या कपड्यांना, आणि आज आपण ते फॅशन म्हणून वापरत आहोत. तर याच्यामागचं मुख्य कारण जे आहे ते आहे की आपल्या संस्कृतीवर वर्चस्व जे आहे हे ब्रिटिशांचं असल्यामुळे आपण सहज त्याला आपण बळी पडलो. आणि आपला जो भारतीय प्रदेश जो आहे हा ट्रॉपिकल कंट्री आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे उष्णता फार जास्त असते. तर उष्णतेमध्ये जीन्स वापरणं हे कधीही योग्य नसतं. तरीसुद्धा आपण इकडे फॅशन वापरून किंवा वातावरणाचा विचार न करता आपण सुती कापसाचे कपडे न वापरता आपण जीन्स वापरायला लागलो मित्रांनो. तर अशा प्रकारे ह्या जे साम्राज्य असतात त्यांचं एक विस्तारवादी धोरण जे आपण म्हणतो किंवा एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजी जी असते ती अशा प्रकारे आखली जात असते. तर थोडक्यात सांगायचं तर वर्तमान आणि भविष्याचा सांगड घालत असताना आपण अशी काही उदाहरणं आपण यामध्ये देणार आहोत. जसं प्रातिनिधिक स्वरूपात मी सांगितलं की सुती कपड्यांऐवजी आपण जीन्स कसे वापरायला लागलो. आपल्याला कळत न कळत आपल्यावर पाश्चात्य संस्कृतीचं कसं आक्रमण झालं हे यामध्ये आपण समजून घेऊ शकतो, जरी ब्रिटिश आज भारतात नसले तरी. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण शेवटचा प्रश्न विचारणार आहोत, तो म्हणजे भविष्यातील साम्राज्य मनावर का आधारित असतील, का होते असे. एखाद्या साम्राज्याला विस्तारीकरणामध्ये प्रादेशिक भूभागावर आक्रमण न करता तो त्या देशावर राज्य कसं करू शकतो, का असं होतं. तर मित्रांनो, याच्यामागचं कारण आहे की कठोर शक्ती जी आहे, कठोर शक्ती म्हणजे सैन्य असेल, युद्ध असेल किंवा भूप्रदेश बळकावणे असेल, याला एक मर्यादा आहे. याचे अनेक मर्यादा आहेत, जसं की उदाहरणार्थ लोकांची त्यासाठी मान्यता असणे, लोकांचं सहकार्य असणे किंवा त्या ठिकाणी भाषेचा जो एक रेजिस्टन्स असतो. जसं आपण बघू शकतो की युक्रेन आणि रशियाच्या वॉरमध्ये सुद्धा हाच एक मोठा भाग आहे की या ठिकाणी त्या युद्धाला एक मर्यादा आहे. तर मित्रांनो, त्याचप्रमाणे या ठिकाणी एक उच्च संधी खर्च म्हणजे ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट जी आहे, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट ही जी आहे, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट ही जी टर्म आहे ही मित्रांनो इकॉनॉमीची टर्म्स आहे. तर आपण ऑपॉर्च्युनिटी कॉस्टच्या अँगलने आपण याला एक बघणार आहोत की ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट ही या युद्धांमध्ये किंवा फिजिकली किंवा भौतिक साम्राज्यवादाच्या या स्ट्रॅटेजीमध्ये ही निकामी ठरते, कारण या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट फार ह्यूज असते. तर मित्रांनो, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय, तर हे आपण इकॉनॉमीच्या मॉड्यूलमध्ये किंवा इकॉनॉमीच्या कॉन्सेप्टमध्ये बघणार आहोत. पण एक आत्ताच थोडक्यात सांगायचं झालं तर कठोर शक्ती किंवा भौतिक जे साम्राज्य आहे हे मेंटेन करणं, सांभाळणं याची कॉस्ट खूप मोठी असल्यामुळे याला एक पर्याय म्हणून येणाऱ्या काळामध्ये बौद्धिक, सांस्कृतिक आणि वैचारिकदृष्ट्या साम्राज्यवाद, विस्तारवाद हा काम करणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण एक रचना बघितली की यामध्ये रचनेमध्ये आपण 3 प्रश्न आपण एक विचारले की भूतकाळाचा, वर्तमानाचा, भविष्याचा सांगड घालत आपण का असं होत असतं, का असं होणार आहे, भविष्यामधली जी साम्राज्यवाद जो आहे हे माइंडवर आधारित असतील, हे असं का होणार आहे हे आपण थोडक्यात या ठिकाणी बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण याचं स्पष्टीकरण जर का आपण अधिक खोलीमध्ये जर का जाऊन द्यायचं म्हटलं निबंधामध्ये लिहिताना, तर आपण बघू शकतो की जसजशी समाजाची प्रगती होत असते तसतसं तंत्रज्ञान, विज्ञान, शिक्षण आणि संस्कृती यामध्ये प्रगती ऑटोमॅटिक होत असते. आणि ही प्रगती होत असताना तिचा प्रभाव आणि शक्ती निश्चित करत असताना
त्या निश्चितीकरणामध्ये वेगवेगळ्या जे देश असतात किंवा वेगवेगळा समाज जो असतो ह्याची एक महत्त्वपूर्ण भूमिका या ठिकाणी असते. म्हणजे मित्रांनो, कुठलाही समाज जो आज मागासलेला असेल, ज्यावेळेला तो उद्या जेव्हा प्रगत होत असतो, तर हे प्रगत होत असताना तो तंत्रज्ञान, विज्ञान, शिक्षण आणि संस्कृती ही नकळतपणे आत्मसात करत असतो. जसं उदाहरणार्थ भारताच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर 1991 सालच्या आपल्या खुल्या अर्थव्यवस्थेनंतर आपल्याकडे कळत नकळत तंत्रज्ञान, विज्ञान, शिक्षण आणि संस्कृती या सगळ्यांवर एक प्रभाव पाश्चिमात्य देशांचा निर्माण झाला आणि यातनं आपण जरी प्रगती साधलेली असली तरी आपल्याकडे बऱ्याचसे काही चॅलेंजेससुद्धा उभे राहिलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण याचे विवेचन आपण एक करू शकतो की समाजाची प्रगती आणि तंत्रज्ञान, विज्ञान, शिक्षण, संस्कृतीमधली प्रगती यांचा एकमेकांवर असणारा परस्पर संबंध किंवा प्रभाव जो आहे आपण दाखवू शकतो. उदाहरणार्थ जर का आपण बघायचं म्हटलं तर या ठिकाणी मी आपणासमोर 3 उदाहरणं मांडलेली आहेत. एक अमेरिकेचं आहे, एक चीनचं आहे आणि एक भारताचं आहे. ठीक आहे. तर पहिलं उदाहरण आपण बघणार आहोत की अमेरिकन संस्कृती जी आहे या संस्कृतीमध्ये कार्यरत राहणे 70 तास. आपण मागे बघितलं असेल की आपले इन्फोसिसचे जे सर्व आहेत यांनी मागे एक डिबेट किंवा एक वादविवाद या ठिकाणी मांडला होता की 70 तास काम करणं फार आवश्यक आहे जर का भारताला एक विशिष्ट लक्ष्य गाठायचं असेल तर. नारायण मूर्ती जे आहेत इन्फोसिसचे संस्थापक अध्यक्ष यांनी या ठिकाणी हा एक 70 तासाचा भारताच्या प्रगतीसाठीचं कॉन्ट्रीब्युशन आणि काम करण्याची लोकांना एक अपील केली होती. त्यावर बरेचसे वादविवाद झाले आणि शनिवार व रविवार संस्कृती जी आज रोजी आहे ही शनिवार रविवार संस्कृतीसुद्धा याचाच एक भाग आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे अमेरिकन संस्कृतीच्या एक आपण म्हणतो साम्राज्यवादी संस्कृती जी आहे या माध्यमातून भारतीय समाजमनावर अशा प्रकारे 70 तास कार्यरत राहणे किंवा शनिवार रविवार विकेंड कल्चर जे आपण म्हणतो की 5 दिवस काम करा आणि 2 दिवस एन्जॉय करा, त्या टाईपची जी संस्कृती आहे ही भारतीय संस्कृती नसून ही अमेरिकन संस्कृती आहे. आणि ही संस्कृतीने आपल्या देशावर किंवा आपल्या समाजमनावर फार मोठ्या प्रमाणावर आक्रमण किंवा साम्राज्य केलेलं आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये बघू शकतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण चीनचं उदाहरण बघणार आहोत की चीनने काय केलं. तर चीनने त्यांची संस्कृती जरी थोपवली नाही तरी त्यांची तंत्रज्ञानाची जी प्रगती होती, ही तंत्रज्ञानाची प्रगती इतकी प्रचंड आहे की जगाने तंत्रज्ञानाची प्रगती स्वीकृत करत असताना त्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच चायनीज जी संस्कृती आहे ही ऑटोमॅटिकली स्वीकार केली किंवा चीनचं जे तंत्रज्ञान जे आहे त्या माध्यमातून, जसं उदाहरणार्थ सर्व्हिलन्स टेस्ट आपण जे म्हणतो की चीन काय करतं, चीनच्या माध्यमातून आपण जे मोबाईल आपण वापरतो किंवा चीनच्या माध्यमातून जे कुठलं आपण उपकरणं वापरतो त्या उपकरणाच्या माध्यमातून चीन काय करत असतं तर आपल्या हालचालींवर लक्ष ठेवत असतं सॅटेलाईटच्या माध्यमातून. आपण असं बऱ्याचदा बघितलं असेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे कळत नकळत चीन हे जे आहे हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साम्राज्यवाद हा पसरवत आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, भारताचं जर का आपण ओळख बघितली असेल तर भारत हा प्रसिद्ध आहे तो आपल्या सॉफ्ट किंवा मृदू पॉवरसाठी. सॉफ्ट पॉवर म्हणजे काय तर आपले अन्न खाण्याच्या पद्धती. जसं उदाहरणार्थ मुंबईचा वडापाव असेल, जो मुंबईचा जरी त्याचं इनोव्हेशन असलं तरी तो जगभरामध्ये किंवा अगदी भारतभर अत्यंत चवीने आवडीने खाल्ला जातो. त्याचप्रमाणे आपल्या जे महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो तर ठिकठिकाणी खाण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर या वेगवेगळ्या पद्धतींच्या माध्यमातून एखाद्या समाजावर आपण चवीच्या माध्यमातून आपण काय करतो तर आपण त्या समाजावर आपण एक प्रकारे आपलं वर्चस्व स्थापन करतो. जसं उदाहरणार्थ मॅकडोनाल्ड जे आहे किंवा पिझ्झा, बर्गर हे आपल्या भारतीय संस्कृतीतले खाद्यपदार्थ नसून हे आपण परदेशातनं आपण पाश्चिमात्य देशांकडनं हे स्वीकार केले आणि त्याचा वापर आपण आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये करून घेतला. तर अशा प्रकारे आपल्या खाद्यसंस्कृतीवरचं ते एक वर्चस्व आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, भारताने सॉफ्ट पॉवरमध्ये योगा असेल किंवा मेडिटेशन असेल, ध्यानधारणा असेल किंवा स्पिरिच्युअल जे असेल यामध्ये सुद्धा भारताचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन हे जगभरामध्ये आहे आणि जगभरामध्ये लोक याच्यावर परदेशामध्ये याच्यावर खूप सारे लोक त्याचं वर्चस्व मानत असतात. जसं उदाहरणार्थ इस्कॉन असेल, आर्ट ऑफ लिव्हिंग असेल, यासारखी इत्यादी अनेक अशा संस्था आहेत की या संस्थांच्या माध्यमातून आपण सॉफ्ट पॉवर किंवा आपली जी मृदू पॉवर जी आपण म्हणतो ती आपण जगभर आपण त्या माध्यमातून विस्तारित करत आहोत. तर मित्रांनो, वरील क्षेत्रामध्ये नेतृत्व करणारे राष्ट्र जे आहेत ते जागतिक सामर्थ्य राखतील. म्हणजे चीन असेल, अमेरिका असेल, भारत असेल किंवा इतर राष्ट्र. कारण याच्या मागचं
जे कारण आहे की हे सामर्थ्य का राखतील, तर हे मागचं कारण आहे ते म्हणजे नवकल्पना व बौद्धिक विकास हे या येणाऱ्या साम्राज्यवादाच्या यशाचं मुख्य चालक बनतील. म्हणजे आपण मगाशी बघितल्याप्रमाणे बौद्धिक, वैचारिक आणि सांस्कृतिक या तिघांवर जो देश वर्चस्व गाजवू शकेल तो देश नक्कीच आपलं सामर्थ्य जगभरामध्ये दाखवू शकेल. सॉफ्ट पॉवरची जी कल्पना आहे मित्रांनो, जिथे शक्तीऐवजी आकर्षण आणि मन वळवणे, ठीक आहे, म्हणजे आपण या ठिकाणी शक्तीचा वापर किंवा बळाचा वापर न करता आपण काय करतो तर आकर्षित करतो किंवा मन वळवतो. तर हे आकर्षण करताना आपण शिक्षण, संस्कृती आणि मुत्सद्दीपणा म्हणजे डिप्लोमसी यांचा प्रभावी वापर केला जातो आणि या प्रभावी वापर करून आपण वेगवेगळ्या देशांमधल्या नागरिकांवर एक वर्चस्व स्थापन करू शकतो. म्हणून सॉफ्ट पॉवर जी आहे, येणाऱ्या काळामध्ये सॉफ्ट पॉवर जी आहे ही फार महत्त्वाची ठरते. आपण वारंवार जर का करंट अफेअर्समध्ये जर का आपण या गोष्टी वाचल्यात मित्रांनो, तर सॉफ्ट पॉवर, हार्ड पॉवर आणि स्मार्ट पॉवर, तर अशा 3 कॉन्सेप्ट इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये आहेत. हे आपण GS2च्या मॉड्यूलमध्ये बघणार आहोत. आणि GS2चं जे मॉड्यूल असणार आहे मित्रांनो, संपूर्ण मॉड्यूल, ज्यामध्ये पॉलिटी असेल, इंटरनॅशनल रिलेशन्स, सोशल जस्टिस आणि आपण गव्हर्नन्सचा जो भाग आहे, हे चारही भाग आपण GS2च्या मॉड्यूलमध्ये बघणार आहोत. आणि ते GS2चं मॉड्यूलसुद्धा मीच घेणार आहे, की ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या कॉन्सेप्च्युअल, कॉन्टेक्स्च्युअल आणि करंट अफेअर बेस, कंटेम्पररी अफेअर बेस आपण अभ्यासक्रम त्यामध्ये बघणार आहोत. आपल्या सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हबच्या ॲपच्या माध्यमातून आपण ते ॲक्सेस करू शकता. येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपण GS2चं मॉड्यूलसुद्धा लॉन्च करणार आहोत मित्रांनो. तर अशा प्रकारे वेगवेगळे मुद्दे जे आहेत आपल्या मॉड्यूलच्या माध्यमातून तुम्ही जे शिकणार आहात, आपण यांचाच वापर आपल्या निबंधामध्ये प्रभावीपणे करणार आहोत, जेणेकरून तुमच्या निबंधाची डुप्लिकेशन ऑफ वर्क न होता किंवा डबल काम न करता आपण जे उपलब्ध ज्ञान आहे ते वापरून कसा छान प्रकारे निबंध लिहू शकतो हे आपण आपल्या मॉड्यूलमध्ये, वेगवेगळ्या मॉड्यूलमध्ये बघणार आहोत. आणि त्याचे इंटरलिंकिंग जे आहे ते सुद्धा आपण करणार आहोत, जेणेकरून तुमचा प्रवास हा अत्यंत सोपा होईल व वेळ वाचून तुम्ही रिव्हिजन अधिकाधिक करू शकाल. तर आपण पुन्हा एकदा विषयाकडे जाऊया की सॉफ्ट पॉवरची जी कल्पना आहे मित्रांनो, ही 3 गोष्टींवर आधारलेली आहे. ती म्हणजे शिक्षण, संस्कृती आणि मुत्सद्दीपणा. तर या सॉफ्ट पॉवरच्या माध्यमातून सुद्धा येणाऱ्या काळामध्ये साम्राज्य जे आहे ते या 3 संकल्पनांवर आधारित असणार आहे. तर मित्रांनो, त्याचप्रमाणे विचार आणि मूल्य जे आहेत, कुठल्याही समाजाचा जो आधारस्तंभ असतो तो असतो त्याचे समाजाचे विचार आणि मूल्य. तर ह्या घडवण्यामध्ये जे उत्कृष्ट राष्ट्र आणि संस्था आहेत हे भविष्यात नेतृत्व करतील. जसं उदाहरणार्थ दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिका जो होता हा प्रमुख देश म्हणून बाहेर पडला. या प्रमुख देशाने, अमेरिकेसारख्या प्रमुख देशाने काय केलं की भांडवलवादाच्या विरुद्ध साम्यवाद म्हणजे कॅपिटलिझम वर्सेस कम्युनलिझम, त्याचप्रमाणे टेक्नॉलॉजीच्या वेगवेगळे इनोव्हेशन्स, तंत्रज्ञानाच्या नवकल्पना आणि वैज्ञानिक संशोधन या त्रिसूत्रीच्या आधारावर त्यांनी आपल्या या सबंध जगाचे नेतृत्व गेल्या 70-75 वर्षांमध्ये केलेलं आहे. महायुद्ध दुसरं झाल्यानंतर म्हणजे 1945च्या नंतर ते आज तायागत अमेरिका किंवा USA जो आहे हा भांडवलवाद म्हणजे कॅपिटलिझम विरुद्ध साम्यवाद म्हणजे कम्युनिझम म्हणजे हा जो त्यांचं तत्व आहे फ्री मार्केटचं, या फ्री मार्केटच्या तत्वावर त्यांनी हे नेतृत्व कायम केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी टेक्नॉलॉजी आणि सायन्स यामधली जी प्रगती आहे या 3 गोष्टींच्या आधारावर त्यांनी सबंध जगावर आपलं नेतृत्व किंवा वर्चस्व स्थापन केलेलं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण एक आपल्या निबंधाच्या टॉपिकला आपण सांगू शकतो की भविष्यातलं साम्राज्यसुद्धा जे आहे ते अशाच प्रकारे विचार, संस्कृती, शिक्षण, त्याचप्रमाणे तंत्रज्ञान यावर आधारित असेल. तर मित्रांनो, आपण एक स्पष्टीकरण आपण बघतो या टॉपिकशी रिलेटेड. तर आपण निबंधामध्ये एक मुद्द्याचं स्पष्टीकरण किती विस्ताराने लिहू शकतो, वेगवेगळ्या आयामांनी लिहू शकतो, वेगवेगळ्या उदाहरणांनी लिहू शकतो, हे आपण यामध्ये बघत आहोत. आणि आपण बघू शकतो की नुसतं राष्ट्रांबद्दल आपण लिमिटेड न राहता विविध ज्या संस्था आहेत, जागतिक संस्था आहेत, यासुद्धा बौद्धिक क्रियाकलापांचे केंद्र कशा बनल्या आहेत. जसं उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो की WHO किंवा वर्ल्ड बँक किंवा IMF ह्या ज्या संस्था आहेत ह्यासुद्धा कशा वेगवेगळ्या ज्या बौद्धिक आपण वर्चस्व जे आहे समाजमनावर किंवा देशांवर हे कशा पद्धतीने गाजवतात हे आपण बघणार आहोत. म्हणजे आपण राष्ट्रांपुरता मर्यादित न राहता संस्था हा जो एक डायमेन्शन आहे, वेगळी संस्था, जागतिक संस्था, जागतिक राष्ट्रांप्रमाणे जागतिक संस्था हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. जसं ब्रिक्स असेल, त्यानंतर तुमचं आपलं हे युनायटेड नेशन्स असेल, ह्या ज्या संस्था आहेत मित्रांनो ह्यासुद्धा
साम्राज्यवादामध्ये कशा प्रकारे भर घालतात, हा एक वेगळा डायमेन्शन आपण या ठिकाणी उभा करू शकतो, जेणेकरून आपला निबंध अधिक खोलीमध्ये जाऊन आपल्या एक्झामिनरला आपण हे कंपेल करू की चांगला निबंध लिहित असताना वेगवेगळ्या डायमेन्शन्स आपण कशा टॅकल केलेल्या आहेत. तर मित्रांनो, आपण हे सगळं आपल्या निबंधाच्या मॉड्यूलमध्ये बघणार आहोत. आपण निबंधाच्या मॉड्यूलमध्ये डायमेन्शन्स कशा ओपन करायच्या आणि खोलीमध्ये मॅच्युअर पद्धतीने निबंध कसा लिहायचा हे आपण बघणार आहोत. आणि हे बघत असताना तुमच्यामध्ये वेगवेगळे कौशल्य कसे डेव्हलप होतील यासाठी आपण प्रॅक्टिसच्या ज्या आहेत त्या प्रॅक्टिससुद्धा आपण यामध्ये घेणार आहोत. म्हणून मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो की आपण सगळ्यांनी ह्या GS2च्या त्याचप्रमाणे निबंधाच्या मॉड्यूलचा लाभ घ्यावा व अशा प्रकारे कौशल्य डेव्हलप करून आपला निबंधाचा जो पूर्ण 250 मार्काचा पेपर आहे तो आपण अधिकाधिक प्रभावीपणे या माध्यमातून पूर्ण करू शकता. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण बघू शकतो की चित्रपट असेल, संगीत असेल, मीडिया असेल, हे जे सांस्कृतिक उत्पादनं जे आहेत हे निर्यात केले जातात. जसं उदाहरणार्थ आपण अमेरिकेचा पिक्चर आज बघू शकतो, आपला एखादा छानसा मूवी आपण अमेरिकेमध्ये दाखवू शकतो. संगीत असेल, जसं आपण बघतो की बऱ्याचदा क्लासिकल हिंदुस्थानी संगीत जे आहे किंवा कार्नॅटिक संगीत जे आहे दक्षिण भारतातलं, यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर चाहता वर्ग जो आहे हा भारताच्या बाहेर आहे. अशा पद्धतीने आपण जागतिक लेवलला आपण आपलं साम्राज्य हे चित्रपट, संगीत, मीडिया इत्यादी सांस्कृतिक उत्पादनांच्या माध्यमातून निर्यात करून आपण ते सॉफ्ट पॉवर म्हणून त्याचं वापर करू शकतो. त्याचप्रमाणे भारतामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे योग आणि ध्यान या आधारावर आपण भरपूर अशा वेगवेगळ्या समाजमनांवर आपण एक वर्चस्व स्थापन करत आहोत. म्हणून मित्रांनो, भविष्यातलं साम्राज्य जे आहे, जे भारतासारखे किंवा इतर जे देश असतील जे तंत्रज्ञान, संस्कृती, त्यानंतर बौद्धिक कौशल्ये यावर आधारित जे लोकांवर प्रतिभा आपली स्थापन करू शकतात, तीच राष्ट्र येणाऱ्या काळामध्ये काय होतील, ही साम्राज्य गाजवतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या निबंधाचं एक स्पष्टीकरण बघितलं, एका डायमेन्शनचं स्पष्टीकरण आपण बघितलं. अशा प्रकारे प्रत्येक निबंधामध्ये 5 ते 6 डायमेन्शन आपण जर का लिहू शकलो अत्यंत प्रभावीपणे वेगवेगळ्या त्याच्या कनोऱ्यांच्या माध्यमातून, तर मित्रांनो आपला निबंध खरोखर एक उत्तम निबंध सादरीकरण होऊन आपल्याला अधिकाधिक मार्क्स नक्कीच येतील आणि आपलं निबंध लिहिण्याचं कौशल्य जे आहे ते अधिक प्रभावीपणे आपण प्रॅक्टिसच्या माध्यमातून करून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण जर का करंट अफेअर, जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा बघितलं होतं की करंट अफेअरचं लिंकिंग जर का नाही केलं तर ते विषयाचा जो टॉपिक आहे, निबंधाचा जो टॉपिक आहे, हा कधीही पूर्ण होत नाही. म्हणून मित्रांनो, आपण खालील विषयांवर आपण एक उदाहरणं बनवून बघू शकतो की जसं की औद्योगिक क्रांती 4.0, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन 4.0 असेल, ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कशा पद्धतीने जगावर साम्राज्य करण्यासाठी मदतगार ठरेल यावर आपण प्रकाश टाकू शकतो. त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्ता असेल, मीडिया असेल, सायबर आर्मीज हा जो नवीन कॉन्सेप्ट आहे, सायबर आर्मीज हा कशा पद्धतीने आपल्या जगभर वर्चस्व गाजवण्यासाठी कामात येऊ शकतो भविष्यामध्ये. त्याचप्रमाणे भारत जे आहे, पॉझिटिव्ह उदाहरण जर का आपण म्हटलं तर भारत जो आहे हा आपल्या सॉफ्ट पॉवरच्या माध्यमातून कशा पद्धतीने मन वळवतो, त्याचप्रमाणे आपला भारत जो देश आहे याची संस्कृती ही कशी वैध आहे, त्याची विश्वासार्हता कशी आहे, हे भारताने वारंवार सांगितलेलं आहे. म्हणूनच मित्रांनो, याचंच परिचलन म्हणून 2005 साली भारत आणि अमेरिकेचा जो आण्विक करार झाला, हा सुद्धा याचंच भारत सॉफ्ट पॉवरचं एक उदाहरण होतं मित्रांनो. तर थोडक्यात सांगायची गोष्ट अशी आहे की सॉफ्ट पॉवरच्या आपण उदाहरणं देत असताना वेगवेगळे उदाहरणं जर का आपण देऊ शकलो तर आपला निबंध जो आहे हा निश्चितपणे वाचकाला हा इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि करंट अफेअरचं लिंकिंग केल्यामुळे त्याला एज प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण जर का यामध्ये मूल्यवर्धन करायचं म्हटलं, एक व्हॅल्यू ॲडिशन करायची म्हटली तर आपण काही खालील 5 मुद्द्यांवर आपण एक प्रकाश टाकू शकतो. ते म्हणजे नवीन चलन म्हणून ज्ञान कसं पुढे येत आहे. जसं उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की डॉलर जे आहे हे सगळ्यात महत्त्वाचं चलन जगामध्ये आहे, परंतु डॉलरच्या वर सुद्धा कुठले एक चलन आहे की जे अख्ख्या जगभरामध्ये त्याला एक मान्यता प्राप्त होऊ शकते, साम्राज्य म्हणून त्याचा आपण एक वापर करू शकतो. तर ते आहे मित्रांनो आपलं ज्ञान. ज्या देशाकडे ज्ञानाचं खोल भांडार असेल तो देश येणाऱ्या काळामध्ये काय करेल, वर्चस्व गाजवण्यास निश्चितपणे पुढे ठरेल, अग्रेसर ठरेल.
तर अशा पद्धतीने आपण एक मूल्यवर्धन म्हणून हा एक पॉईंट मांडू शकतो की येणारं काळामध्ये जे चलन असेल ते असेल ज्ञान, ना की सोनं किंवा डॉलर किंवा इतर कुठलीही करन्सी. दुसरं आपलं याच्यामध्ये आपण मूल्यवर्धन म्हणून वापरू शकतो ते म्हणजे काय, की नियंत्रणाचा स्रोत म्हणून, म्हणजे एखाद्या समाजावर नियंत्रण करण्यासाठी नाविन्य किंवा इनोव्हेशन जे आहे, जसं उदाहरणार्थ मोबाईल असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, हे सगळे जे आपले नाविन्यपूर्ण जे इनोव्हेशन्स आहेत मित्रांनो, हे कशा पद्धतीने समाजावर नियंत्रण किंवा देशावर, त्या देशातल्या नागरिकांवर नियंत्रण प्राप्त करण्याचा एक एक साधन आहे, हे आपण याच्यावर आपण एक प्रकाश टाकू शकतो. त्याचप्रमाणे हेरगिरी असेल, गंभीर आपल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यांच्यावरचे असणारे अटॅक्स असतील, त्याचप्रमाणे कशा पद्धतीने हे चुकीच्या गोष्टींची वकिली किंवा जनमताला आकार देतात. जसं उदाहरणार्थ आपण बघितलं असेल काश्मीरमध्ये काही आतंकवादी संघटनांची वकिली किंवा जनमताला आकार देऊन संबंध 90च्या दशकापासून तर अगदी 2019च्या दशकापर्यंत मोठ्या प्रमाणावर काश्मीरमध्ये अशांतता पसरवली गेली मित्रांनो. तर हे सुद्धा साम्राज्यचा विस्तार करण्याचा एक मार्ग आतापर्यंत आपण बघितलेला असेल वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून, की कशा पद्धतीने साम्राज्य हे इतर ठिकाणी बसून सुद्धा त्या भूभागावर आपण मिळवू शकतो. तर आपण अशा प्रकारे वेगवेगळ्या मूल्यवर्धित गोष्टींवर आपण प्रकाश टाकणार आहोत. त्याचप्रमाणे डेटा इज अ न्यू ऑइल असं आपण करंट अफेअरमध्ये वाचलं असेल किंवा एक डिबेट यावर आहे की आता नवीन येणाऱ्या काळामध्ये जे तेल आहे, हे तेल म्हणजे खनिज तेलवर जे आपण म्हणतो की जसं अरब कंट्रीजवर आक्रमणं झाली ती म्हणजे तेलावर आक्रमण मिळवण्यासाठी. म्हणूनच जे कुठले साम्राज्य जे ज्यांना टिकवायचं असेल किंवा टिकायचं असेल ते आता तेलापासून ते शिफ्ट होऊन डेटावर गेलेले आहेत. म्हणून डेटा इज अ न्यू ऑइल असे एक नवीन कॉन्सेप्ट आहे की ज्याचा कंट्रोल असेल डेटावर, तो सगळ्या समाजावर, लोकांवर, नागरिकांवर, देशांवर कंट्रोल करू शकेल किंवा नियंत्रण करू शकेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जर का वेगवेगळ्या मुद्द्यांवर जर का आपण एक प्रकाश टाकला तर निश्चितपणे आपला निबंध हा सार्वंगिक, प्रासंगिक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसमावेशक होऊन आपल्याला निश्चितपणे अधिकाधिक मार्क येण्यास काहीही हरकत राहणार नाही मित्रांनो. तशा पद्धतीने आपण जो आपला दुसरा टॉपिक होता की भविष्यातली साम्राज्य ही मनावर असतील, द एम्पायर ऑफ द फ्युचर विल बी द एम्पायर ऑफ द माइंड, हा टॉपिक जो आहे मित्रांनो आपण हा सविस्तरपणे या ठिकाणी बघितलेला आहे. आणि अधिकाधिक सविस्तरपणे आपण कसं बघणार आहोत, या आता आपण एकच डायमेन्शन बघितले, अशा 5 ते 6 स्पष्टीकरणं जी आहेत ही आपण बघणार आहोत. पण आपल्या मॉड्यूलमध्ये आपण बघणार आहोत डिटेल पद्धतीने, जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुमचे कौशल्य जे आहे हे अधिकाधिक यामध्ये तुम्हाला शार्प करता येतील. तर मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे मित्रांनो लेक्चरच्या की MPSC आणि UPSC 2025च्या मुख्य परीक्षेसाठी आपण निबंधाचा जो मॉड्यूल आहे, ज्यामध्ये आपण मराठी आणि इंग्रजी या दोघं माध्यमातून आपण हे मॉड्यूल रन करणार आहोत. त्याचप्रमाणे आपण मूलभूत गोष्टी म्हणजे निबंधाचा इंट्रोडक्शन कसं लिहावं, स्ट्रक्चर कसं करावं, कन्क्लुजन कसं लिहावं, विषय कसा निवडावा, तो निवडत असताना कुठले पॅरामीटर असावे, ते पॅरामीटर असताना आपण त्याच्यासोबत कुठले उदाहरणं आपण देऊ शकतो, आणि आपण निबंधाची मांडणी आणि फ्लो कसा मेंटेन करू शकतो, या सगळ्या गोष्टींवर आपण आपल्या मॉड्यूलमध्ये बघणार आहोत. आणि आपल्या मॉड्यूलमध्ये आपण अगदी मोजक्या नेमक्या अशा लेक्चर्समध्ये म्हणजे 8 ते 10 लेक्चर्समध्ये सर्वसाधारणपणे आपण हे निबंधाचं मॉड्यूल कंप्लीट करणार आहोत. यामध्ये 8 मॉक चाचण्यासुद्धा असतील, जेणेकरून तुम्ही जे शिकणार असाल आपल्या मॉड्यूलमध्ये हे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकाल, एक लिहू शकाल टाईम बाउंडेड मॅनरमध्ये. आणि या सगळ्यांचं जे आहे मित्रांनो, यांना आपण वैयक्तिक मार्गदर्शनसुद्धा करणार आहोत. आणि आपला 250 मार्कांचा निबंध अगदी मर्यादित वेळेमध्ये तयार करून आपण आपला उरलेला वेळ आपण अधिकाधिक GSच्या इतर विषयांवर आणि ऑप्शनलवर आपण देऊ शकाल, आणि आपण इतर मुलांपेक्षा निश्चितपणे अधिकाधिक गुण प्राप्त करू शकाल मित्रांनो, अशा मी आपल्याला ग्वाही देतो. तर आपल्याला या संदर्भात काही चौकशी असेल किंवा काही शंका असतील तर आपण आमच्या संपर्क क्रमांकावर किंवा ॲपवर आपण आमच्याशी जुळून घेऊ शकता. आम्हाला निश्चितपणे आवडेल आपल्या विविध शंकांचं निरसन करायला. आणि हे जे निबंधाचं मॉड्यूल आहे मित्रांनो, हे मॉड्यूल आपण लवकरच सुरू करणार आहोत. मी आशा करतो की आपल्याला हा दुसरा जो आपला एक टॉपिक होता, पहिला टॉपिक आणि इंट्रोडक्शन आपण बघितलेलं असेलच, नसेल बघितलं तर आपण पुन्हा एकदा जाऊन आपण ते बघू शकता. तर अशा पद्धतीने इंट्रोडक्शनचं पहिलं लेक्चर, पहिल्या टॉपिकचं दुसरं लेक्चर आणि दुसऱ्या टॉपिकचं तिसरं लेक्चर हे आपण जर का बघितलं मित्रांनो, तर आपल्याला बऱ्यापैकी एक ओरिएंटेशन प्राप्त होण्यास निश्चितपणे मदत होईल. त्याचप्रमाणे मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये टॉपिक 3 ते टॉपिक 8
आपण हे सुद्धा डिस्कस करणार आहोत. आणि आपण हे यूट्यूबचं जे सिरीज आहे 2024च्या मेन्सच्या UPSCच्या आधारित आपण ही परिपूर्णपणे यावर डिस्कशन करून तुम्हाला एक ओरिएंटेशन यावं, डायमेन्शन्स कळावेत, स्पष्टीकरण कळावं, मूल्यवर्धन कसं करावं, त्याचप्रमाणे विविध उदाहरणं जे आहेत करंट अफेअरला आपण कोट करून आपण कसे मार्क्स मिळवू शकतो हे आपण यातनं एक आयडिया घेऊ शकता. आणि अधिकाधिक डिटेल्ससाठी आपण मॉड्यूल जॉईन करून आपण आमच्यासोबत स्किल डेव्हलप करून आपण निश्चितपणे यामध्ये चांगला स्कोअर सिक्युअर करू शकता मित्रांनो. तर पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि मी आशा करतो की तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. तर आपल्या काही सूचना असतील तर निश्चितपणे आपण कळवाव्यात व शंका असतील तर संपर्क साधून आमच्याशी जुळवून घ्यावं ही मी आपल्या सर्वांना विनंती करून आपले लेक्चर थांबवतो. धन्यवाद मित्रांनो.